डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी गंगाधर बापूसाहेब सहस्त्रबुद्धे जीवन गौरव सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या सर्वांचं मी निळे फुले सभागृहामध्ये हार्दिक स्वागत करतो। साने गुरुजी स्मारकाच्या या परिवर्तनवादी आवारामध्ये आजचा हा कार्यक्रम आपण सर्वजण सगळ्यांच्या सहभागाने आपण सुरू करतो आहोत। मी आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांचे महत्त्वाचं योगदान आहे अशा संयोजन समितीच्या सदस्यांना, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे जीवन गौरव सोहळा समितीच्या काही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर यावं आणि आसनस्थ व्हावं। सर्वप्रथम मी ॲडव्होकेट मोहन वाडेकर, किशोर सरदेसाई आणि विठ्ठल गायकवाड यांना विनंती करतो की आपण पहिल्या रांगेमध्ये स्थानापन्न व्हावं। ॲडव्होकेट मोहन वाडेकर सर, किशोर सरदेसाई आणि विठ्ठल गायकवाड आपण पहिल्या रांगेमध्ये स्थानापन्न व्हावं। त्यानंतर दुसऱ्या आणि इतर रांगांमध्ये दीपाली आपटे, ॲडव्होकेट राजश्री अडसूळ मॅडम, प्रशांत केदारी, दत्तात्रय जाधव, माननीय अंजुम इनामदार, दत्ता पाकिरे, ॲडव्होकेट योगेश माकणे, माननीय संदेश दिवेकर, मुकुंद काकडे, इब्राहिम खान, अभिजित राजे भोसले, शाहीर बाबासाहेब जाधव आणि इतर संयोजन समितीच्या सदस्यांना विनंती आहे की आपण विचारपीठावर स्थानापन्न व्हावं। आपण या कार्यक्रमाची सुरुवात ही महामानवांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून करणार आहोत। मी राजेश्रीताई आणि मान्यवरांना विनंती करतो, लताताईंना विनंती करतो, विठ्ठल गायकवाडांना विनंती करतो, दीपाली आपटेंना विनंती करतो की महामानवांच्या फोटोला आपण पुष्पहार अर्पण करूया। 200वे जयंती वर्ष हे महात्मा फुले, शिवशाहू फुले आंबेडकर या महामानवांना विजय असो, विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय लोकशाहीचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजश्री शाहू महाराज की जय, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। सर्वांचा आभार। आणि जगातलं एकमेव असं संविधान आहे ज्याने 75 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि हे मी म्हणत नाही, ते जागतिक कीर्तीचे घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट म्हणतात की भारत हे जगातलं एकमेव असं राष्ट्र आहे ज्याने एका संविधानाची 75हून अधिक वर्ष पूर्ण केलेली आहे। आणि याचं मुख्य कारण महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहातनं सामाजिक न्यायाची जी भूमिका संविधानाने घेतली, त्यामुळे संविधानाने हा टप्पा पूर्ण केलेला आहे। आणि संविधान ही एक क्रांती आहे आणि या क्रांतीची सुरुवात 20 मार्च 1927ला बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे। आणि या क्रांतीतनं जे संविधान उभं राहिलं ते आपण आता त्याची प्रास्ताविका वाचणार आहोत। महाडमध्ये बाबासाहेबांनी एका क्रांतीची सुरुवात केली आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ज्या प्रतिक्रांतीचं म्हणजे मनुस्मृतीचं बाबासाहेबांनी दहन केलं तेही महाडमध्येच केलं। त्यामुळे आमचे काही सहकारी आणि आम्ही सगळेजण मिळून अशी ठिकठिकाणी मागणी करतो आहोत की संयुक्त राष्ट्रसंघ विविध प्रकारचे दिवस साजरे करत असतं, तर आम्ही असं मानतो की 20 मार्चला महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी केलेला लढा नव्हता, तर ती एका क्रांतीची सुरुवात होती। आणि म्हणून 20 मार्च हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने विश्व क्रांती दिवस म्हणून साजरा करावा अशी मागणी आम्ही करतो आहोत। आपण टाळ्या वाजवून त्याला पाठिंबा दिलेलाच आहे। आणि त्याचबरोबर 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी एका ठिकाणी महाडमध्येच मनुस्मृतीचं दहन केलं आणि बापूसाहेब सहस्त्रबुद्धेंचा त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल होता।
ज्या जागेवर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली त्या जागेला क्रांतीभूमी असं म्हटलं जातं. म्हणून आपण मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी करूया की आता महाडला फक्त महाड न म्हणता क्रांतीभूमी महाड म्हटलं पाहिजे. आणि ही मागणी या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करूया. मी माननीय नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचे नेते सुनील शिंदे यांनाही विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. संदेश दिवेकरांच्या शेजारी आपण स्थानापन्न व्हावं. आणि दयानंद सूर्यवंशी यांना विनंती की आपण दुसऱ्या रांगेमध्ये बसावं. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते संस्था संघटना सहभागी झालेलो आहोतच, पण आम्हाला या वास्तूमध्ये बैठकांमध्ये बोलवून या कार्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेणारी जी प्रमुख मंडळी होती, श्याम निलंगेकर सर आणि लताताई बंडगर. लताताई या खास धाराशिववरून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गेली कित्येक दिवस कष्ट करतायत. संविधानाचा स्वीकार आणि मनुस्मृतीचा धिक्कार हे आपल्या देशातल्या आजच्या वर्तमानाचं वैशिष्ट्य आहे. शैलेंद्र मोरे यांना विनंती की त्यांनी विचारपीठावर सहभागी व्हावं, स्थानापन्न व्हावं. आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांचा महत्त्वाचा सहभाग आणि प्रमुख अतिथी म्हणून जे मान्यवर विविध संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यापैकी मी ज्या संस्थेच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि ज्या संस्थेच्या विविध प्रकारच्या मदतीमुळे अनेक परिवर्तनवादी संघटना महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत त्या राष्ट्र सेवा दलाच्या दीपाली आपटे यांना अशी विनंती करतो की त्यांनी 3 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद संदीप भाऊ. विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व माझ्या बंधू भगिनी, मी प्रथम आजच्या सोहळ्यासाठी हा सोहळा आयोजित करणारे राष्ट्र सेवा दलाचे खंदे कार्यकर्ते शामभाऊ निलंगेकर, लताताई बंडगर आणि संयोजन समितीतील सर्व मान्यवर यांना मनापासून धन्यवाद देते. आणि या प्रांगणात आपण सर्वजण शिव शाहू फुले आंबेडकर यांना मानणारे आणि त्यांना फक्त मानणारे नाही, फोटोच्या समोर हार घालून प्रतिमेला पूजन करणारे नाही, तर त्यांना डोक्यात घेऊन चालणारे सगळे मान्यवर या प्रांगणात आले. राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं मी प्रथम त्या सर्वांना धन्यवाद देते, सर्वांचं स्वागत करते. आणि इथे आज राष्ट्र सेवा दलाची भूमिका मांडण्यासाठी मी उभी असताना मनुस्मृती का जाळली, कधी जाळली हे आपण सर्व ज्ञात आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 महाडच्या चौदार तळ्याचा जो सत्याग्रह झाला आणि एकूणच समाजामध्ये असणारी जी विषमता होती, जातीयतेचं तेढ होतं, अक्षरशः माणसं कमरेला खराटा लावून आणि हा सगळा जो समाज आहे हा विषमतेनं ग्रासलेला असताना ज्या मनुस्मृतीचं समर्थन करणारे समाजामध्ये अनेक लोक होते, त्यांना धडा शिकवण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती जाळलेली आहे हे आपण सर्व ज्ञात आहोतच. चौदार तळ्याचा सत्याग्रह पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्चला महाडला केलेला आहे हे सुद्धा आपल्याला सर्वांना माहीत आहे. इतिहास जेव्हा आपण अभ्यासतो तो इतिहास म्हणजे भूतकाळ असतो. भूतकाळातील चांगल्या गोष्टी घेऊन आपण वर्तमान काळात जगायचं असतं. आज राष्ट्र सेवा दलाची भूमिका मला मांडत असताना इथे पुन्हा एकदा कार्ल मार्क्सची आठवण येते. काय येते कार्ल मार्क्सची आठवण? दास कॅपिटल मध्ये कार्ल मार्क्स म्हणतात धर्म ही अफूची गोळी आहे आणि तोच धर्म आज या समाजामध्ये पुन्हा एकदा त्या धर्माचं विष पेरून या समाजातल्या बहुजन समाजातल्या सर्व तरुणांना, सर्व डोक्यांना इथं गुंगीत ठेवण्याचं, धर्म हे शस्त्र वापरण्याचं काम अनेक मनुवादी लोक करत आहेत हे आपण रोज अनुभवत आहोत. आज माझ्या बहुजन समाजातलं 16 वर्षाचं पोर कोयता हातात घेऊन इकडे तिकडे गाड्या जाळायला निघालेले. धर्माच्या नावाखाली समाज एकत्रित करणं ही गोष्ट सोपी असते, गुंगीत ठेवणं सुद्धा सोपं असतं, परंतु त्या धर्माच्या गुंगीतून बाहेर काढणं
हे आजच्या समाजाच्या समोर आपल्याला चॅलेंज म्हणून इथे ते आव्हान पेलण्यासाठी आपण आपल्याला संघर्ष पुन्हा एकदा उभा करावा लागणार आहे. जो संघर्ष राष्ट्र सेवा दलामध्ये एस एम अण्णांनी केला, ज्या बहुजन समाजाला, ज्या दलित समाजाला पर्वतीचं मंदिर खुलं नव्हतं, एस एम अण्णा उभे ठाकरे. साने गुरुजी पंढरपूरचं मंदिर खुलं करण्यासाठी उपोषणाला बसले. डॉक्टर बाबा आढाव आयुष्यभर एक गाव एक पाणवठा करण्यासाठी झटले. ही माणसं, बांधवांनो, भगिनींनो, तुमच्या माझ्या सानिध्यातली माणसं आहेत. त्यांच्या परिस्पर्शानं आपण इथे उभे आहोत. आज आपल्याला परिस्थिती कठीण आहे, परिस्थिती कठीण आहे, परिस्थिती कठीण आहे. अरे बाबांनो, ही परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात ही सोपी नव्हती, महात्मा फुलेंच्याही काळात सोपी नव्हती आणि शिवाजी महाराजांच्या काळात ही सोपी नव्हती. परिस्थिती ही येत असते, संघर्ष करावा लागत असतो. मला सेवा दलाची भूमिका मांडताना असं वाटतं की आपली जी लेकरं आहेत, या लेकरांचं भवितव्य या देशामध्ये काय आहे? आहेत का त्यांना रोजगार? आहे का त्यांना शिक्षण? आहेत का त्यांना संस्कार? म्हणून आपल्याला आपल्या बहुजन समाजातल्या सगळ्या चळवळींना, सगळ्या पुरोगामी विचाराच्या माणसांना इथं कितीही मतमतांतर असली तरी आता एक व्हावं लागेल. संघर्षाची वेळ तेव्हाही होती आणि आजही आहे. आणि म्हणून मी या सभागृहाला आश्वासित करू इच्छिते की कधीतरी बाबासाहेब येतील, कधीतरी शिवाजी महाराज जन्माला येतील, कधीतरी शाहू महाराज येतील, याची वाट पाहण्यापेक्षा आपल्या डोकीमध्ये तो विचार घेऊन आपण जो जगतो आहोत, तो विचार आपण आजच्या तरुणांना, आजच्या समाजातल्या लहान लेकरांना देण्यासाठी कंबर कसूया, एक मूठ वळूया आणि सर्वांनी मिळून आमचं राष्ट्र सेवा दलाचं जे काम आहे, आम्ही शाखा शिबिरांचा का त्रास धरतो आहोत, तो याचसाठी आहे की तरुण उभे राहिले पाहिजे. चांगल्या संस्काराची पिढी इथं या समाजामध्ये घडली पाहिजे. ज्या समाजामध्ये फक्त जय श्रीराम नाही तर सत्य धर्म माझा आहे, जो बाबा आढावांनी सांगितला. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ज्या साने गुरुजींनी शिकवण दिली, अशी पिढी आपल्या सर्वांना घडवावी लागेल. सेवा दल ते काम करत आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभत आहे. सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय जगत. आदरणीय व्यासपीठावरील बसलेले सर्व समविचारी, संविधान वाचवण्यासाठी सतत झटणारे. आजचा विषय सत्कार समारंभाचा तर आहे, परंतु मनुस्मृती जाळणं आणि त्यानंतर त्या मनुस्मृती जाळल्यानंतर जे उत्पन्न झालं ते संविधान, ते तुमच्या माझ्यासाठी किती महत्वाचं आहे आणि हे संविधान तुमच्या माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा किती महत्वाचं आहे हे सुद्धा आज आपल्याला जी व्यक्ती जे आपल्यासाठी लाभलेलं आहे, कन्हैया कुमार हा जो हिरा आहे, ह्या हिऱ्याचे विचार ऐकणं महत्वाचं आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आणि ही संधी तुम्हाला मला जी उपलब्ध करून दिलेली आहे ती या व्यासपीठावरती ज्या नामवंत व्यक्तींनी किंवा संविधान हे जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी झटणाऱ्या त्या सर्वांचंच मी मनापासून मातंग एकता आंदोलनातर्फे कौतुक करते. परंतु भारताची एक संविधान मानणारी एक महिला, शिक्षित महिला या नात्याने सुद्धा मी या सर्वांचं कौतुक करते. जास्त काही बोलणार नाही. 3 मिनिटांपेक्षा 1 मिनिटामध्ये मी माझा सार सांगितलेला आहे. संविधान जगलं पाहिजे, टिकलं पाहिजे आणि ह्या संविधानाचा बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्याचा वापर करण्यासाठी 4 चांगली लोके समाजातून निर्माण झाली पाहिजे आणि त्यातून आपल्या संविधानातले आचार विचार सेक्शन सगळ्या पुढच्या पिढीला, भावी पिढीला फलदायी ठरले पाहिजे. एवढी एक अपेक्षा व्यक्त करते. त्यासाठी तुम्ही आणि मी शेवटच्या क्षणापर्यंत आपण जेवढं जमेल तेवढं या संविधानासाठी काम करूया. आज कन्हैया कुमारांचे विचार ऐकले म्हणजे ते इथेच सोडून जाणे नव्हे, तर या विचारांच्या अनुभूतीने आपण पुढे हे संविधानाचं काम असं सातत्याने ओढत नेऊन ते शेवटापर्यंत आपल्या पुढच्या पिढीपर्यंत कसं टिकवलं पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, एवढी ग्वाही देते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. जय लवजी, जय भीम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पी.जी. कवसे साहेब व सर्व सदस्य या सर्वांना नमन करून मी या ठिकाणी माझे विचार मांडत आहे. मुळातच राष्ट्रीय सेवा दलाने आज जी विकृत अशी संस्कृती काही काळापूर्वी
आपल्या या भारतीय समाजामध्ये निर्माण झाली होती आणि त्या संस्कृतीला संपवण्याचं मोठं महान कार्य आपले आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या मनुस्मृती या पुस्तकाला जाळून केलेलं आहे. आणि ती संस्कृती त्या ठिकाणी संपली. त्यानंतर ती संस्कृती जतन न होता तिचा रास दिवसेंदिवस व्हावा यासाठी आपल्यासारखे समाज बांधव, समविचारी बांधव आपण एकत्रितपणे या व्यासपीठावर जमलेलो आहोत. अनेक जण या चळवळीत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जात आहोत. आपल्याला सांगू इच्छितो, संविधानिक हक्कांचा, नीतिमूल्यांचा विचार आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला एक बाब समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रिजनल ख्रिश्चन सोसायटीचा एक फाउंडर आणि चेअरमन असल्या कारणामुळे मी या ठिकाणी ख्रिश्चन समाजाचं योगदान या संविधानिक दृष्ट्या किती महत्त्वाचं आहे ते देखील मी या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो. महात्मा फुलेजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, असे अनेक महापुरुष जे त्या काळी ब्रिटिशकालीन असेल, स्वातंत्र्यपूर्वोत्तर स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काळात असेल, त्यांचा संबंध अनेक अधिकाऱ्यांशी, अनेक चांगल्या तत्ववेत्यांशी ज्यावेळेस आला त्यावेळेस संविधानिक मूल्य आपल्याला या ठिकाणी समजलेली दिसते. ख्रिश्चन समाजाचं शिक्षण क्षेत्रामध्ये काम अत्यंत नैपुण्यपूर्ण राहिलेलं आहे आणि या त्यांच्या अप्रतिम अशा कार्यामुळे आज आपल्या भारत देशामध्ये एक शिक्षणाचं चांगलं स्तोम पसरलं आणि त्यातूनच अनेक चळवळींचा या ठिकाणी मोठं निर्माण झालेलं आपल्याला या ठिकाणी जाणवतं. समताधिष्ठित, मूल्यधिष्ठित असं हे जे संविधान जे आहे ते आपल्याला पाळण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये तरुणांची एक चांगली फळी बीजी कोळसे साहेब असतील, माझे मित्र संदीप बर्वेजे असतील, राष्ट्रीय सेवा दलाचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यानंतर निलंगेकर साहेब देखील आहेत, कन्याकुमार येतील. आता त्या दिवशी त्यांच्या भाषणामध्ये निलंगेकर साहेब म्हणाले की कन्हैया कुमार जे येतात त्यांचे विचार आपण ऐकून सर्वजण आपल्याला प्रेरणा मिळेलच, परंतु आपली या ठिकाणी एक महत्त्वाची उत्तरदायित्वाचं कार्य असं आहे की हे विचार आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये इतरत्र पसरवायचे, विशेषतः तरुणांच्या हृदयामध्ये हे आपल्याला बसवायचे आहे आणि एक मोठी मुवमेंट इथून पुढच्या काळामध्ये उभी करायची आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय संविधान. मंचावर असलेले या सभेचे अध्यक्ष माननीय कोळसे पाटील, आमचे चळवळीतले ज्येष्ठ सहकारी मोहन वाडेकर आणि सगळेच या समितीचे सदस्य, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलेला आहात. या सगळ्यांचं राष्ट्रसेवा दलाच्या प्रांगणात आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर हा मनुस्मृती धनाचा कार्यक्रम आमचे शामराव निलंगेकर यांनी खूप 15 दिवस मेहनत घेऊन या ठिकाणी केलेला आहे आणि याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आता पुण्यातच का व्हावा, पुण्यात व्हावा. याच्या पाठीमागचं पुणे हे सांस्कृतिक राजधानी आणि पुण्यात जे पिकतं म्हणजे हे केलं जातं ते संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशामध्ये सगळीकडे त्याचा प्रोपगंडा होतो आणि म्हणून मनुस्मृतीच्या दहनाच्या सांस्कृतिकचा कार्यक्रम हा पुण्यामध्ये घेण्यासाठी त्याला वेगळं महत्त्व आहे. आणि म्हणून या मनुस्मृतीच्या संदर्भात आपण जे 100 वर्ष आता पूर्ण होत आहेत, या पूर्ण होण्याला आपण सगळेजण तो एक सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करीत असताना आपल्याला या समोरच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला त्या निमित्तानं म्हणजे कन्हैया कुमार येथील आपली सभा होऊन जाईल, पण पुढच्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये देशामध्ये चाललेलं जे वातावरण आहे, देशामध्ये चाललेला जो अनागोंदी कारभार आहे, म्हणजे इथल्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारला महागाईची चिंता, महागाईचं वाटत नाही, नीट पेपरचा घोटाळा आठवत नाही, त्या या सगळ्या जे काही रोजमर्याच्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत, या अडचणीकडे दुर्लक्ष करून राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपला कारभार करते आणि आम्ही ते सगळं सहन करतोय. आणि हे सहन का करायचं, आम्ही काल बोलता बोलता आम्ही कोळसे पाटलांना विचारलं की बाबा आपल्याला यातनं पुढं काहीतरी भूमिका घ्यायची आणि म्हणून पुढील भूमिका जी काय असेल सगळ्या आपल्या संघटनांच्या वतीनं आपण ती भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत या समितीच्या माध्यमातून. आणि पुढचं एक साधारण गप्प बसणं नाही की कुठलं तरी व्यक्त होणं गरजेचं आहे, कारण कुणीतरी वरती काहीतरी करत असते, लढत असते, त्याला साथ देण्याची गरज आहे. आमचे अखिलेश यादव पीडीएचा नारा देतात, पिछडा, दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासी या सगळ्यांच्यासाठी काम करणारी आमची समाजवादी पार्टी, आम्ही मनुस्मृतीचा कायमच निषेध करीत आहोत आणि निषेध करणार आहोत.
त्याच्या संदर्भात आम्ही कायमच विरोधात सातत्यानं उभे आहोत आणि समाजवादी पार्टीची कायमच भूमिका आहे दलितांना आणि महिलांना कमी लेखणाऱ्या मनुस्मृतीचं निश्चितच धन केलं, त्याच्याबद्दल आम्ही त्याचं समर्थन करतो आणि म्हणून आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाला पाठिंबा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय समाज. नमस्कार. तशी माझी स्वतःची काही ओळख नाही आहे किंवा आम्ही रागाच्या भरात जे काही देशामध्ये चालू आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी एक पक्षाची स्थापना केली, त्याचं नाव आहे लोकसंघर्ष. ज्योतिषाला व्यक्तीचं भविष्य कळतं, ज्योतिषाला व्यक्तीचं भविष्य कळतं, वकिलाला देशाचं भविष्य कळतं. आज देशामध्ये ज्या प्रकारची अघोषित आणीबाणी आणि असदृश्य म्हणून वावरतोय तो पहिल्यांदा लोकांच्या डोक्यातलं काढला पाहिजे. मला असं वाटतं की मला माहिती असलेला जो इतिहास आहे साधारण 1200च्या काळापासूनचा, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराज असले, छत्रपती शिवाजी महाराज असले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले, महात्मा गांधी असले किंवा पुढचे अनेक जण असतील, हे सगळे सुधारणावादी बंडखोर होते. आज असा सुधारणावादी बंडखोर जन्माला आलाय का नाही, का इथं फक्त सगळे शेंड जन्माला येत आहेत, याची आम्हाला भीती वाटते. आमच्या समोर येणारी जी पिढी आहे त्या पिढीसमोर जे संकट उभं घातलेलं आहे या मनुवादी सरकारमुळं आज समाज भेदण्याचं, जाती जातींमधली जी एक संतांनी घातलेली चांगली वीर होती ती जे उसवण्याचं काम गेल्या 12-13 वर्षामध्ये नव्हे, गेल्या 70 वर्षामध्ये जाणून बुजून केलं गेलं, त्याचे आज आपल्याला हे परिणाम दिसत आहेत. आणि आपल्याला या सगळ्या विरुद्ध एकजुटीने उभं राहावं लागेल. जेव्हा मला संदीप बर्वेंचा फोन आला की सर आपण अशी अशी सभा घेतोय जिथे परिवर्तनवादी सगळ्या संघटना पक्ष एकत्र येत आहेत, त्याला म्हणलं मी येणार. आज देशापुढे प्रचंड मोठं संकट उभं राहिलेलं आहे. बघा, आर्थिक संकटातनं जग जातं, वरती येतं, कारण हा बिझनेस आहे. कधीतरी आर्थिक संकट येणार आहे, रिसेशन येणार आहे, परत प्रगती होणार आहे. पण जे सामाजिक संकट हे मनुवाद्यांनी आणलेलं आहे त्याच्यामुळे देश काही वर्षांमध्ये फुटतो का काय अशी भीती मला वाटायला लागलेली आहे. आणि जर का आपल्याला हा देश जो माझा आहे, जो तुमचा आहे, हा जर का एकसंध ठेवायचा असेल तर आपल्याला आता रस्त्यावरती उतरल्याशिवाय पर्याय नाहीये. आज त्यांनी सगळ्या प्रकारच्या टेस्ट करून बघितलेल्या आहेत की समाजामध्ये सुधारणावादी काही नेतृत्व निर्माण होतंय का, समाजामध्ये काही बंडखोर नेतृत्व तयार होतंय का, आणि जो बंडखोरीचा प्रयत्न करतोय त्याच्या मागे वेगवेगळ्या एजन्सीज लावून त्याला आपल्या कबिल्यामध्ये कसं घ्यायचं हे सगळे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत, सुरू आहेत. आणि म्हणून आज देशाला सगळ्यात जास्त गरज आहे ती एका सुधारणावादी बंडखोर विचारवंताची. आणि आज हा जो मंच आहे, आज जे न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील इथे आलेले आहेत, कन्हैया कुमारजी इथे आलेले आहेत, ही त्याची सुरुवात आहे. आणि जसं अनेकांनी सांगितलं की जे पुण्यात उगवतं ते सगळ्या जगात उगवतं किंवा खपलं जातं, तर मी आज या व्यासपीठावरनं संपूर्ण देशाला सांगू इच्छितो की इथून पुढे ही परिवर्तनवादी चळवळ चालू राहील, ज्याच्यामध्ये आम्ही खांद्याला खांदा देऊन उभे राहू. जय हिंद, जय भारत.